माझ्या गोष्टीचे नाव आहे छोट्या नामदेवाचा बालहट्ट. एका छोट्याशा खेडेगावात दामाजी पंत आणि गोणाई असे नवरा बायको राहत होते. त्यांच्या घरामध्ये पांडुरंगाची खूप भक्ती केली जायची. त्यांना एक छोटा मुलगा होता. त्याचे नाव होते नामदेव. पांडुरंगाची पूजा नैवेद्य झाल्याशिवाय घरातील कोणीही जेवत नसे. एके दिवशी छोट्या नामदेवाने आईजवळ हट्ट धरला की आज तो नैवेद्य घेऊन पांडुरंगाकडे जाणार. छोट्या नामदेवला आईने कौतुकाने नैवेद्याचे ताट वाढून दिले. 5 वर्षाचा नामदेव नैवेद्याचे ताट सांभाळत सांभाळत देवळात घेऊन गेला. पांडुरंगाची मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी होती. छोट्या नाम्याला वाटले पांडुरंग जणू त्याच्याकडे पाहून स्मित हास्यच करतो आहे. त्याने पांडुरंगापुढे मनोभावे हात जोडले, नैवेद्याचे ताट पुढे ठेवले आणि डोळे मिटून उभा राहिला. थोड्या वेळाने डोळे उघडून पाहतो तो पांडुरंगाने अजून जेवण केलेलेच नव्हते. छोट्या नाम्याने गाल फुगवून पांडुरंगाला विनवणी केली, तू जेवला नाहीस तर मी सुद्धा जेवणार नाही. पुन्हा आपली नामदेवांची बालमूर्ती डोळे मिटून पांडुरंगासमोर उभी राहिली. खूप वेळाने नाम्याने डोळे उघडले, पण पांडुरंग ढिम्म उभा. आता मात्र छोट्या नाम्याला रडू यायला लागले. देवा, माझी काही चूक झाली आहे का? तू माझ्यावर रागावला आहेस का? असे म्हणून तो पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवून रडू लागला आणि असाच कितीतरी वेळ रडत बसून राहिला. सकाळ उलटून गेली. दुपारचा प्रहर उजाडला. छोट्या नामदेवाच्या पोटात भुकेने कावळे ओरडू लागले. पण नामदेव आपला हट्ट सोडायला तयार होईना. त्याची ही निस्सीम भक्ती आणि निरागस प्रेम पाहून आपल्या प्रेमळ विठुरायाचे मन द्रवले. त्या पाषाणाच्या मूर्तीमधून प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाले. रडणाऱ्या नाम्याजवळ पांडुरंग आले. त्याला प्रेमाने जवळ घेतले, त्याचे अश्रू पुसले आणि नामदेवांनी दाखवलेला नैवेद्य त्यांनी आनंदाने खाल्ला. छोट्या नामदेवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. धावत धावत घरी येऊन आईला तो सांगू लागला, आई, देव प्रत्यक्ष येऊन माझा नैवेद्य जेवले. आईला आपल्या मुलाचे खूप खूप कौतुक वाटले. हेच नामदेव पुढे आपले थोर प्रसिद्ध संत नामदेव झाले, ज्यांनी संत परंपरेत अतिशय महान कार्य केले. त्यांचे अभंग आजही खूप प्रसिद्ध आहेत.